आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिले। तर राऊत सातत्याने बिनबुडाचे आरोप करतायत असं राऊतांच्या आरोपामध्ये तथ्य नाही, सुनील शेळकेंनी म्हटले। सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता स्वतःच्या जमिनीत दगडखाणीचं उत्खनन केलं। त्याबाबत शेळकेंनी सरकारकडे कोणतीही रॉयल्टी भरली नाही। दगडखाणीचं उत्खनन केलेल्या या जमिनीत जवळपास 100 फुटांचे खोल खड्डे आहेत। आंबेळी गावातील जमीन एमआयडीसीनं औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली। जमीन संपादित करताना एमआयडीसीनं खाणींच्या जमिनी वगळल्या, पण सुनील शेळकेंच्या मालकीची खाणीची जमीन एमआयडीसीनं संपादित केली। शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसतानाही संपादित करण्यात आली। संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली। एमआयडीसीनं शेळकेंची 73 लाख प्रति एकर भाव असलेली जमीन संपादित केली। त्या बदल्यात 2,50,00,000 प्रति एकर एवढा दर असलेली जमीन शेळकेंना देण्याचा प्रस्ताव। भूसंपादन करताना इतर शेतकऱ्यांना बदली जमिनी देण्यात आलेल्या नाही। बदली जमिनींचा न्याय फक्त सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांनाच का? सुनील शेळकेंनी उत्खनन करताना त्या जमिनीतून जाणारे मुख्य रस्ते फोडले। शेळकेंच्या या कृत्यानं ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शेळकेंसारखे आमदार महाराष्ट्राची लूट करून गब्बर झाले आहेत। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी। अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत। मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एमआयडीसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे, पुराव्यासह। थुकी लावताय का महाराष्ट्राला? बनवत्या शब्द वापरणार नाही, त्यांना आवडत नाही, पण तोच प्रकार आहे। संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय, नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठेतरी अभ्यास हा असू शकतो। आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे। सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है। शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळे चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे। गेले 20 वर्षापासून माझा परिवार हा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीनं आरोप केले, आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर काढला हेतू असेल तर तो हेतू आम्ही हाणून पाडू।